आजीजवळ बसून पुस्तक वाचायचं काम चालू आहे. आजी विष्णू सहस्त्रनाम वाचते आणि काना काय वाचतोय? काय वाचतोय काना? श्रीमद भगवत गीता अध्याय कितवा हो सर? भगवद्गीताचे का हनुमान चालीसा नाही? हनुमान चालीसा, श्री हनुमान चालीसा धर वाच. हनुमान चालीसा. हाय, गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. तर सकाळी सकाळी आत्ताच आमचे जेवण वगैरे झाले, सगळं कामावरलंय आणि आज थोडंसं लवकर जेवलो कारण कानाच्या मम्माला जायचे हॉस्पिटलला. त्यांचं जरा दात दुखतोय आणि म्हणजे बऱ्याच दिवसच दुखत होता. तो मधून मधून दुखायचा बंद व्हायचा, दुखायचा बंद व्हायचा. पण म्हटलं एकदा दाखवूनच या. तर आता ते चाललंय हॉस्पिटलला. आता त्या दूध पाजतीन आणि अशा इथला झोपी लावती. मग त्यांना थोडा वेळ लागणार तर काही नाही, कारण नंतर मग कसं त्याची जेवायची वेळ होईल झोपेतून उठल्यावर. मग जेवण बनवू आणि मग मस्त तो जेवण करील. तर तो राहत होता असं, म्हणजे कसं आहे त्याला माझी बी सवय जास्त आणि आत्यांजवळ बी राहतो. म्हणजे घरचे सगळ्यांची सवय त्याचा. म्हणजे काही काही बाळ कसे राहते ना, मम्मीला सोडून अजिबात नाही राहत. पण कानाचं तसं नाही. थोडा वेळ म्हणजे आता लई वेळ पण नाही राहू शकत दिवसभर एकदम. आईची आठवण येतीच कोणत्या पण. हा देते. आईची आठवण येतीच कोणत्या पण बाळाला. पण कसं आहे थोडा वेळ तर राहू शकतो आणि त्याच्या वयाच्या मानाने तर तो राहतो. म्हणजे असं किरकिर नाही करीत मम्मा नाही म्हणून. आणि त्यामुळंच मग त्या पण थोड्याशा रिलॅक्स राहते. म्हणजे तो राहतो फोन वगैरे करण्यासारखं. पण कारण प्रत्येक आईच तसंच राहतं की बाळ घरी असलं किंवा बाळ आपल्यापासून दूर असलं की हा देते त्याला सारखा तो प्रोटीनचा डब्बा पाहिजे. हा बुट्टी 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 द्यायची बुट्टी. हा त्यामुळे आता बघू आमची शेट कसे राहतं कसे नाही. आणि आज आत्यांच्या चॅनलवर, आज नाही उद्या किंवा परवा आत्यांच्या चॅनलवर एक मिनिट थांब देते मी तुला. आत्यांच्या चॅनलवर मसाल्याची रेसिपी टाकणार, त्यासाठीची तयारी चालू आहे. आता आमचं आवरलं की रेसिपी काढू. दीदी पण आवरून आले आहे. दूध पाजा शेटला. चला दीदी ते तर गेले आता हॉस्पिटलला. काना पण झोपला आहे. आता मी बनवते सुनीलसाठी खिचडी, कारण त्यांना आहे चतुर्थी. आमच्या घरात फक्त त्यांना चतुर्थी असती. पण त्यांना आधी मंदिरात जायचं आहे. सचिन दादा आणि ते दोघं मंदिरात चालले. पण पाऊस आला होता त्यामुळे ते थांबले. मंदिरातून आल्यावर खिचडी परतून तोपर्यंत जिरकं बनवते आणि कूट वगैरे काढून ठेवला, कारण कांदा झोपलेला तोपर्यंत करते. परत कानाला पण जेवायला बनवायचे, खिचडी भात बनवते त्याला. आता तो निवांत झोपल थोडा वेळ, मग उठला की जेवण वगैरे करेल. तर चला बघू आज काना कसा राहतो माझ्यासोबत. आम्ही आलो गणपती बाप्पांच्या दर्शनाला. आज चतुर्थी पण होती आणि अचानक प्लॅन झाला यायचं. माझं नव्हतं फिक्स, कारण काना घरी एक टाईम म्हणतं उठला तर परत आत्यांना त्याला बघावं लागेल. यांची खिचडी पण करायची राहिली होती. पण कधी येऊ जाऊन थोड्या वेळात. तर आता त्यांचं चालू नारळ फोडायचं. तर गाईज आत्ताच आम्ही घरी आलोय आणि आता सुनीलची तर खिचडी आत्याने परतून ठेवली. आम्ही येऊस तर काना दादा पण उठले. आमची मम्मी खाली नाही दादू. हा पण आम्हाला काही वाटलं नाही. वाटतं उठल्यावर खेळला मस्त बाहेर त्यांच्यावर. आता त्याला खिचडी भात बनवते आणि यांना पण जेवण देते. काना आणि कानाची काका मस्त जेवतील आता. हे रे दादू प्रशांत खाती. आमच्या शेटला ध्यान तर कोणच येत नाही, पण जी वस्तू लागती ना ती लागतीच. बाथरूम मध्ये नळी एक, तर त्याला ती नळीच लागत होती आणि पूर्ण कपडे घालून तर तो केवढी मोठी नळी घेऊन फिरत होता. जेव्हा ती नळी घेतली असा राग आला का बस. बाकी नाही का मग काय वरून रडन. तो पहिला चक्कर मारायला नेला तेव्हा शेट गप बसली. कुठं गेला होता दादू? कोण होतं तिकडं? काका होते. चावी लावा ना त्याच्यात. चावी काढून घेतली आणि त्याच्यात बोट टाकून पाहू राहिला. हुशार हुशार. झोपायचं नाही का? चल जुजू मध्ये. जुजू जुजू बाबाला सांग जुजू मध्ये जायचं. जुजू मम्मी पप्पाची आठवण नाही येत. येत असेल पण कसं सांगाल. येत असेल पाहत थोडं कावर बावर होतं, पण रडत नाही एवढं. डोळे पाणी मला वाटलं त्याच्या मम्मीची आठवण येते. मग आता आम्ही दोघी राहतो ना जेव घालायला. थोडंफार मनात वाटत असं दिसत नाहीये. वाईट वाटत राहू ज्या बाळाला आई वडील नाही त्यांचं कसं कसे राहत असं बरं पा बरं. सोना मोना त्यांना किती आठवण येत असेल मम्मी पप्पांची.
आता ते बी म्हणजे आता ते लहानच होते तेव्हा, पण एकदम लहान बाळ आहे, त्यांना काही कोणीच नाही ना. व्हिडिओ ऐकले की जगातलं सगळ्यात वाईट काय माहिती आहे का, लहान बाळाचं जाणं. कारण त्याचं मग बालपणच संपून जातं. कोणापुढं ते रडल, कोणापुढं हसल, आनंद शेअर करायला कोणी नाही, दुःख व्यक्त करायला कोणी नाही, हक्काचं कोणीच नाही. कानाचं किती हक्क आहे त्याच्या मम्मीवर, आमच्या मम्मीवर किती हक्क आहे. प्रत्येकाचं ज्याची त्याच्या मम्मी पप्पावर हक्क राहतो. एक म्हणजे आयुष्यातलं एक पोर्शन नाही का डायरेक्ट संपून जातो मम्मी पप्पा नसलं. बुट्या 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 सगळ्यांना आम्ही बुट्टे बुट्टे म्हणतो, फक्त आम्हीच लय उंच आहे. डॅम्बिस ए काकाला सांग, तू कसं भांग पाडला, कुठं दिसतो ना तू भांग पाडल्यावर, कुठं. आता बा कसा भाव खाऊ राहील. मग काकाच्या गाडीवर जाऊ, तू थांब जुळीत चाल, मग पाहते ते का. इथून नाही का हा उड्याच मारीत आला. राईड करतो. आधी खाल्लं नाही एवढं, आता बाहेर आलाय ना, आता खातोय बाबा पशी बसून. बाबा बी होते तेव्हा, पण आता बाहेर थोडं जरा विरंगुळा जास्त आहे. हे बघ चालायला लागलं पाहते आता, ते स्वतःहून चालायला लागले, एक एक पाऊल टाकायला लागलाय. बर्थडे पर्यंत चालायला लागेल त्याच्या बहुतेक. अजून 3 वार भावाच्या भाषेत बरोबर. आज पुढचा रविवार, त्याच्या पुढचा, मग त्याच्या पुढच्या रविवार येतो बाबासोबत लय चांगलं खेळतो, बाबाला आवडत आहे त्याला. बाबाचा किस्सा पोर आहे. दादाचं पॉकेट चेक करतो वरच, त्याला वाटलं बाबाचं बी काही आहे त्याच्यात. पेटलाय ना थोडं, डायरेक्ट गिळायची सवय लागेल, कष्ट नको म्हणते चावायचे. त्याच्यामुळे मग अशी थोडं घट्ट भात होता ना, त्याच्यामुळे जीवर येत होत. आता पातळ येत, आता चालला दानकेबाज. आई तर मस्त लय चावायचे कष्ट नका माय वाणी. यावून द्या किती घरी. भाकरी खायचं कंटाळा येतो, भात एवढं चावा नाही लागत. तेव्हा आता पाहिलं का चमच्यावर चमचे चालले आता गप्पा गप्पा. तेव्हा मी मग तिथं खुर्चीवर बसेल होता तर खात नव्हता. मी साडी घातली आज का ना, मला बोर जायचंय. मी साडी घातली, तू जुनेच कपडे घातले रे, जुनेच कपडे घातले, जुनेच कपडे घातले रे तू. नो नो काकील म्हणा नो. ती झालं आता. जेवण झालं काना झोपलेला आहे आता. 2 मिनिटात झोपलं लगेच. आजीला मोबाईल बंद करायला लावला तेव्हा झोपला. आजीला मोठ्या रील पाहत होती. थकलं होतं ना का ते, बऱ्याच वेळ उठेल होतं. पिंगळा म्हणले काही गरज नाही कोणाची. आता त्याचे मम्मी पप्पा अजून 2 तास आले तरी काय प्रॉब्लेम. मम्माला पाहिलं. ओ मम्मा आली तुझी. ओ मम्मा कुठे गेली होती बाबडी. हाय दादू का ना, झोपायचंय का गुप्पा. वेली ज्युअल मम्मा, वेलीज मम्मा. तिकडं पाय एकदा तिकडं. पन्नेल नव्हतं ना मम्माला तर भाऊ पण देणार रे. हाय आलेली आहे मम्मा. जा मम्मा मामा दूध नाही प्यायचं. नळी देऊ का नो 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 पप्पा
मम्मा कुठे मम्मा? नो 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 मी नाही येणार, मी नाही येणार. आता जर का पुढच्या वेळेस गेली मामा नो नो म्हणा, मला बी घेऊन जायचं. डॉक्टर काका विचारत होते का नाही का बरं नाही पप्पाला नो 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 पप्पाला बी सांग नो नो म्हणा पुढच्या वेळेस नो 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 कर पप्पाला कर पप्पाला नो 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 पप्पा नो. तुला पप्पा लोटून देऊ राहिला भाई पप्पाला. ते मम्माकडे बघितलं ते किती रडले आले आले. नो 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 तुम्ही बसायला का ठीक ना बरोबर मम्माकडे नाही 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 तुला नाही अहो बाई, नाही पप्पा खाली बसा पप्पा खाली बसा चिडलाय तो चिडलाय तो मम्मीवरती चिडलेला आहे तो. तर चला आमची चालू आहे आता स्वयंपाकाची तयारी. आणि आज त्यांनी त्यांचा जो घरगुती मसाला होता येसूर मसाला त्याची रेसिपी आज मी शूट केली आहे. उद्या येईलच, म्हणजे आता जोपर्यंत ब्लॉग येईल तोपर्यंत रेसिपी आलेली असेल त्यांच्या चॅनलवर. तर नक्की जाऊन सबस्क्राईब करा आणि रेसिपी पण नक्की बघा. आणि तुम्हाला कोणत्या कोणत्या रेसिपी पाहिजे ते पण सांगा, त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला रेसिपी शेअर करू. आणि चला आता आमचा चालू आहे स्वयंपाक. तर आज वडा बनवायचा आहे, म्हणजेच सांडगी जे असतात त्याची भाजी. तर वडा तर बनवला आहे आणि हे बघा हा मसाला आहे. याची रेसिपी तुम्हाला आत्यांच्या चॅनलवर भेटून जाईल. सँडविच बनवायचे तर त्याच्यासाठी प्रिपरेशन करून ठेवलं. बस गरम गरम सँडविच बनवू थोड्या वेळाने आणि सोबतच शेंगदाण्याची चटणी. काय दादू? काय ते हो पनीर बनवते माझ्या बबडूसाठी. आम्हाला सांग बरं ते काय बनवते. पनीर बनवते पनीर. येतो तुझं का नाही बनवते मग? ते शकलच आहे दादू, ते आम्हाला प्यायचंय आता. हा तिकडून काय घ्यायचं? मम प्यायचंय. मम्मी नाही प्यायची, मम्मी याला पिऊन आमच्या. खाण्यासाठी आम्ही घरीच पनीर बनवत असतो घरच्या दुधाचं. तर आज आता संपलं होतं त्याचं पनीर, 4-5 दिवस झाले. तर म्हटलं आज बनवू. 1 लिटरचं बनवलं तरी त्याला 8 दिवस जातं. थोडं 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 कशात ना कशात त्याला ते 8 दिवस जातं. मग आता बनवलंय, आता ते गाळून घेते. आणि तेच बघायला कान्हा आणि कान्हाचे काका पण आले होते. ही काय करती? तेच ना. कळलं का ही काय करत होती? हाय बरं का दादू, ते गरम आहे गरम. काकाला सांग हे गरम आहे. पनीरवरला फोकस इकडे डायव्हर्ट झाला. काकाला सांग हे गरम आहे. गरम आहे ते. गरम आहे. काकाला सांग गरम आहे. हो त्याला उचलून चिमटा लागलं, घ्यायचाय. फेकून देतो. मी नाही जाणार. जे जे अहो, जे ना. थांबा आता